कोल्हापूर शहरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे। कोल्हापूर महापालिकेच्या अनेक शाळांमधल्या माहिती फलकांवर शिक्षकांच्या नावासमोर चक्क त्यांच्या जात प्रवर्गाचा उल्लेख करण्यात आल्याचं समोर आलेलं आहे। समतावादी राजर्षी शाहू महाराजांच्या नगरीमध्ये हा प्रकार समोर आल्याच्या नंतर आता संताप व्यक्त केला जातोय। शाळा म्हणजे विद्यार्थ्यांना केवळ शिक्षण देणारी जागा नाही, तर माणसानं माणसाशी माणसासम वागावं, जात पात आणि भेदभावाच्या पलीकडे जावं अशी मूल्य रुजवणारं हे ज्ञानमंदिर असतं। मात्र याच शाळांमध्ये शिक्षकांच्या नावासमोर जात प्रवर्गाचा उल्लेख करणारे फलक लावण्यात आल्याचं समोर आलंय। कोल्हापूर महानगरपालिकेच्या अनेक शाळांमध्ये ही माहिती फलक लावण्यात आले होते। या फलकांवर शिक्षक आणि कर्मचाऱ्यांच्या नावासमोर इतर माहितीबरोबरच त्यांच्या जात प्रवर्गाची नोंद करण्यात आल्याचं समोर आलं। त्यामुळे विद्यार्थ्यांसह पालक आणि नागरिकांच्या नजरेसमोरच जात अधोरेखित केली जात असल्याचा आरोप करण्यात आला। हा प्रकार कोल्हापूर महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये काँग्रेसचे नगरसेवक प्रवीण सोनवणे यांनी निदर्शनास आणून दिला। जातीचा उल्लेख असलेला माहिती फलकच सभागृहामध्ये आणत त्यांनी प्रशासनाला जाब विचारलाय। त्यानंतर या मुद्द्यावरून संपूर्ण सभागृहात आक्रमक चर्चा झाली। महानगरपालिकेच्या शाळांमध्ये अशा गोष्टी घडणे किंवा जातीभेद आज पालकांच्यात होतात, मग ते मुलांकडनं म्हणजे टीचर आणि प्रिन्सिपलच्या बाबतीत होईल आणि ही गोष्ट चुकीची आहे। 2014 नंतर जातीभेदाकडे राजकारण मोठ्या प्रमाणात वळत चालले आणि ह्याच्याकडे लक्ष देणं आज आम्ही एक प्रतिनिधी म्हणून आमची गरज आहे। नगरसेवकांनी हा मुद्दा उपस्थित केल्यानंतर महापालिका प्रशासनानं तातडीनं दखल घेतली। सर्व प्राथमिक शाळांना परिपत्रक काढून माहिती फलकावरील कर्मचाऱ्यांच्या नावासमोरील जात प्रवर्गाचा उल्लेख तत्काळ वगळण्याचे आदेश देण्यात आलेत। तसंच दर्शनी ठिकाणी डिजिटल अथवा नव्यानं लिखाण करून माहिती अद्ययावत करण्याच्या सूचनाही करण्यात आल्या। कालच्या घटनेनंतर आम्ही थोडासा रिव्ह्यू घेतला। त्यानंतर आम्हाला असं जाणवलं की काही शाळांच्या मध्ये हे बोर्ड आहेत, अनावधानाने राहिलेले असण्याची शक्यता आहे। आम्ही तात्काळ याबाबत सर्व शाळांना लेखी पत्राने कळवले की कुठल्याही शाळेच्या माहिती फलकावर कुणाचाही जात अथवा जात प्रवर्गाचा उल्लेख करू नये असं मी लेखी पत्रानं तात्काळ कालच सर्व शाळांच्यापर्यंत मेसेज दिला आहे आणि आज ते काम करण्याची कार्यवाही ही शाळांच्यामध्ये सुरू झालेली आहे। दरम्यान हा प्रकार कुठेतरी जात व्यवस्था अधोरेखित करणारा असल्याचा आरोप काँग्रेसने केलाय। प्रशासनानं याची तातडीने दखल घेऊन कारवाई केल्यानं काही सामाजिक कार्यकर्त्यांनी त्यांचं स्वागत केलंय। मात्र महापालिकेच्या शाळांमधील इतर प्रलंबित प्रश्नही तातडीनं मार्गी लावावेत अशी मागणी आता केली जाते। महापालिकेमध्ये महासभेमध्ये जो विषय झाला की सर्वच शाळेमध्ये जातनिहाय शिक्षकांच्या नावापुढे तो तक्ता जो लिहिलाय तो तातडीनं प्रशासनानं काल काढण्यासाठी जे ऑर्डर दिली त्यासाठी मी सर्वप्रथम प्रशासनाचं स्वागत करतो। पण या विषयावरती जर बोलायचं झालं तर हे आत्ताचं आदेश नाही आहे। गेले कित्येक वर्ष हे शाळेमध्ये हे फलक आहेत, पण प्रशासनाला आत्ताच ती जाग आली। हे ऑर्डर कुणी दिली आणि हे कधीपासून आहे ह्याची चौकशी करणं गरजेचं आहे। प्रशासनाच्या आदेशानंतर अनेक शाळांमधील जात प्रवर्गाचा उल्लेख असलेले फलक हटवण्यात आलेले आहेत। मात्र शाहू महाराजांच्या नगरीतील शाळांमध्ये असे फलक लावलेच कसे गेले याची जबाबदारी निश्चित होणार का हा प्रश्न अजूनही कायम आहे। प्रताप नाईक, झी 24 तास, कोल्हापूर।